और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। ऐन महापालिका निवडणूक तोंडावर असताना उल्हासनगरात एकाला गावठी कट्ट्यासह मध्यवर्ती पोलिसांनी अटक केल्यानं परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणामागे घातपाताची शक्यता तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर सी ब्लॉक रोडवरील सेंचुरी मैदान परिसरात एक व्यक्ती गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश काळे आणि पोलीस पथकाने मंगळवारी रात्री सुमारे 11 वाजता संशयिताला ताब्यात घेतलं। तपासादरम्यान त्याच्या अंगझडतीत एक गावठी कट्टा आणि 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत। अटक केलेल्या संशयिताचं नाव मोहम्मद फारूक हरून अन्सारी राहणार भिवंडी असं असून त्याला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू झाली आहे। सध्या उल्हासनगर महापालिकेचं निवडणूक आहे 15 तारखेला। त्या अनुषंगाने उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही कॉम्बिंग ऑपरेशन करत आहोत। तरी कुणी शस्त्र बाळगून वगैरे आहेत का याबाबत आमची डीबीची टीम आणि सर्व पोलीस शोध घेत आहेत। यामध्येच आमच्या पोलिसांचे पे काळे व त्याच्या डीबी टीमला अशी माहिती मिळाली की कल्याण अंबरनाथ रोडवर एक निळ्या रंगाचा इसम आहे आणि त्याने पिस्टल जवळ बाळगलेला आहे। अशा बातमीवरून त्याला पकडलं असता त्याच्याकडं एक देशी बनावटीचं 25,000 रुपये किमतीचं एक पिस्टल 2 राऊंड व मॅगझिन मिळून आलेले आहे। त्या इसमाला अटक केलेली आहे। त्याच्याकडे पुढील तपास सुरू आहे। त्या व्यक्तीचं नाव काय आणि त्याच्यावरती यापूर्वी असे गुन्हे दाखल आहेत का? मोहम्मद फारूक मोहम्मद अन्सारी असं त्याचं नाव आहे। याच्यावर यापूर्वी गुन्हे दिसून येत नाहीत। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।